काय मंडळी, कसे बरे आहात ना? तर आमचे हे महाशय इथे सोप्यावरती बसलेले आहेत. तर ही त्याच्याकडे एक चावी आहे. तर ज्ञानेशकडे ही चावी आहे आणि तो शाळेतून आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर तिथून तो जो चावी घेऊन बसला आहे ना, तो सोप्यावरून उतरायचं काही नावच घेत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता, हा जो कॉर्नर पीस आहे, या कॉर्नर पीसमध्ये जो खण आहे, त्या खणामध्ये त्याचा खजाना दडलेला आहे. ज्ञानेशचा खजाना दडलेला आहे बरं का मंडळी. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. आता खजाना म्हणजे काय? पेन, पेन्सिल, इरेझर, शॉर्पनर, त्याचबरोबर स्केल म्हणजे छोट्या स्केल, मोठ्या स्केल, त्यानंतर त्याचे काही नोटबुक्स आहेत आणि इवन क्रेयॉन्स, पेन्सिल कलर, वॉटर कलर, स्केच पेन, हा सगळा खजाना त्याच्यामध्ये दडलेला आहे. आणि काही ना डेकोरेटिव्स असे काही पेपर्स वगैरे आहेत त्याच्याकडे. तर आता ह्या खजान्यातून ज्ञानेशनी एक पेन्सिल काढलेली आहे. आणि आम्ही पेन्सिली शोधतानासुद्धा किंवा घेतानासुद्धा चॉईस करून घेतो बरं का. आणि चॉईस करण्यासाठी आम्ही बराचसा असा टाईम घेतो. जवळजवळ आम्हाला 15 मिनिट तरी लागतात. ही घेऊ की ती घेऊ का. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. आता ज्ञानेश त्याचा पाऊच क्लीन करायला गेलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता त्याच्या पाऊचमध्ये काय काय असतं. पेन्सिल, त्यानंतर पेन नसतं. मला असं वाटतं की 3rd स्टँडर्डपासून त्यांना पेन असेल, पण आता सेकंड आणि फर्स्ट आणि सेकंडला पेन्सिलच असते. तर इथे त्यात तुम्ही बघू शकतात इरेझर, शॉर्पनर, स्केल, पेन्सिल हे त्याच्या पाऊचमध्ये असतात. तर पेन्सिली बघा किती आहेत त्याच्याकडे. ॲक्च्युली ज्ञानेशकडे जर बघायला गेलं तर 4 पेन्सिली आहेत. त्यातली एक मोठी पेन्सिल आहे ती त्यांनी स्वतःसाठी लिहिण्यासाठी ठेवलेली आहे. आणि बाकीच्या ज्या छोट्या छोट्या आहेत ना, त्याला छोट्या पेन्सिलने लिहायला अजिबात जमत नाही. आणि लिटरली मी तुम्हाला सांगते की माझं आणि ज्ञानेश याच्यावरून अगदी अशी छोटी छोटी भांडणं होत असतात. आणि मी ज्ञानेशला सांगत असते, तुला या छोट्या पेन्सिलीनेच लिहायचं आहे. जोपर्यंत पेन्सिल अजून छोटी होत नाही तोपर्यंत तुला लिहायचंच आहे. पण ज्ञानेशचं म्हणणं असतं की नाही, मला नाही जमत, ती पेन्सिल माझ्या हातातच नाही बसत वगैरे. त्याची खूप सारी अशी कारणं असतात. तर मी त्याला एकच सांगितलेलं आहे बाळाला, की बाळा तू स्वतःसाठी घेऊ नको, पण इन केस तुझ्या फ्रेंडला कधी त्यांनी समजा कधी पेन्सिल नाही आणली, तेव्हा तू तुझ्या पाऊचमधली एक पेन्सिल तू त्याला देऊ शकतोस. या अशा एका विचाराने मी त्याला त्या बाकीच्या पेन्सिली ठेवायला सांगितलेल्या आहेत. आणि आमचे हे जे महाशय आहेत ना, आता अभ्यास करून घेत आहेत, कारण त्यांना TV बघायचं आहे म्हणून पटापट अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे.